भूमीत बसलो आहोत. त्या भूमीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मुहूर्तपर लोळलेले आहे. आज 21व्या शतकात 2025 या वर्षात आपण सर्व बोलत आहोत, काम करत आहोत, लोकशाहीमध्ये वावरत आहोत. पण 17व्या शतकात याचा पाया जर कोणी भरला असेल तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी भरलेला आहे. ज्यावेळेस आपण छत्रपती महाराजांचं नाव घेतो त्यावेळेस आपल्यासमोर काय येतं? एक योद्धा, स्वराज्याचे मुहूर्त मिळवणारे एक दृष्टी किंवा व्हिजनरी नेते. माझ्या दृष्टिकोनातून बघाल आणि तुमच्या दृष्टिकोनातून बघण्याची जी आवश्यकता आहे, आजकाल खूप मोठ्या प्रमाणावरती व्हॉट्सअपचा वापर खूप वाढतो आणि त्या व्हॉट्सअपच्या वापरामध्ये फक्त आलेली गोष्ट फक्त जे येते ती फॉरवर्ड करत जाणे, योग्य की अयोग्य याचा विचार न करता फॉरवर्ड करणे, आवश्यक किंवा अनावश्यक कमेंट करणे, शेअर्स करणे आणि मला फॉलोअर्स किती आहेत हे बघणे. आता ते फॉलोअर्स असतात की नसतात याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती रिसर्च होऊ शकतो. पण विचार करा, 17व्या शतकामध्ये 21व्या शतक किंवा त्याच्या पुढच्याही विचार करण्याची दृष्टी ज्या व्यक्तींकडे होते, ज्या महापुरुषांकडे होते, ते छत्रपती शिवाजी महाराज माझ्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे यूथ आयकन होते. आपण त्यांच्याकडे योद्धा म्हणून बघतो, ते आहेतच. त्यांना स्वराज्याची मुहूर्त मिळवली त्याच्याबद्दलही कोणामध्ये शंका नाही आहे. पण आजकाल आपल्याला आयकन बघण्याची खूप सवय लागलेली आहे. म्हणजे टी व्हीवरती असेल, वेब सिरीजवरती असेल, किंवा माझ्याबद्दल बोललं जातं इतक्या बदल्या झाल्या. आता बदल्या झाल्या हे सांगणं खूप भूषणवाह गोष्ट असं मला तरी वाटत नाही. तो आयकॉन बघायचा असेल, यूथ आयकॉन बघायचा असेल तर सर्वात मोठा यूथ आयकॉन माझ्या दृष्टिकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्याचं कारण असं आहे की वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते साकार केलं त्याला आयकॉन म्हणतात. जे दररोज घडणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी दररोज करायच्या आहेत, जे करत आहेत त्याला आपण आयकॉन म्हणत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण आयकॉन मानलं तर त्यांचे विचार काय होते, त्यांची प्रगल्भता काय होती, त्यांचा दृष्टिकोन काय होता, त्यांना नेमका समाज, आणि मी महाराष्ट्र म्हणत नाही, मी समाज म्हणतोय, नेमका समाज कसा हवा होता. मग तो समाज घडवण्यासाठी त्यांनी फक्त विचारच मांडले की त्याबरोबर कृती केली तर त्यांच्या अडचणी कोणत्या होत्या ते असताना त्याच्यावर त्यांनी मात कशी केली, त्यांचं शासन कसं होतं, आणि त्यांच्या विचाराच्या आधारे आज आपण महाराष्ट्रामध्ये बोलताना